नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे छान, मस्त, आनंदी आणि खुश असाल. सर्वप्रथम सगळ्यांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कारण हा होळीच्या दिवशीचाच ब्लॉग आहे आणि सगळ्यांच्याच घरी आज गडबड असेल कामाची, त्याचबरोबर पूजेची तयारी, या सगळ्या गोष्टी तर असतीलच. इथे दुपारचं जेवण माझं जवळ झालं होतं. कुकरसुद्धा लावून झाला होता, थंड करण्यासाठी ठेवला होता. भाजी ऑलमोस्ट शिजत आली होती आणि ते जेवणासोबत खाण्यासाठी काकडीचे जे काप आहेत ते मी करायला घेतले होते. आणि आज कुकरमध्ये मी भातासोबत चण्याची जी डाळ भिजवली होती सकाळी तीसुद्धा लावली, जेणेकरून मला नंतर पुरणपोळीसाठी पुरणाची तयारी करता येईल. आणि नेहमी मी ना काय करते, डाळ जी आहे ती कुकरलाच लावते. यापूर्वी आधी टोपात डाळ शिजवायची, पण कोणाच्या तरी सांगण्यावरून डाळ मी कुकरला लावते. तर आमच्याकडे ज्या काम करायला मावशी यायच्या, तर त्यांनी एकदा मला अशी कुकरला डाळ लावून त्यानंतर शिजवून पुरण कसं बनवायचं हे दाखवलं होतं. सो त्यामुळे मी तशा प्रकारेच कुकरला लावून घेतली. तर त्यानंतर मग थोडंसं लोलोला वगैरे झोपवलं, मी सुद्धा रेस्ट केला आणि आता संध्याकाळ झाली होती. तर म्हटलं चहा घेते आणि पुरणपोळी बनवण्यासाठी सुरुवात करते. तर पुरणपोळी आधी मला पूर्वी व्यवस्थित अशी बनवता येत नव्हती. थोडीशी कडक वगैरे व्हायची किंवा कधी-कधी पुरणसुद्धा पोळीमधून बाहेर घ्यायचं वगैरे, अशा सगळ्या गोष्टी मी फेस करायची. त्यामुळे होळी आली की मला टेन्शन येतं पुरणपोळी कसं बनवायचं वगैरे. आणि यामध्ये मी गेल्या वर्षी तुमच्यासोबत एक ब्लॉग शेअर केला होता. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आत्ता मला पुरणपोळी इतक्या वर्षानंतर छान जमायला लागलेली आहे. त्याचं रिझन आणि त्याचं सगळं श्रेय जे आहे ते सरिताज किचन या यूट्यूब चॅनलला जातं. कारण सरिता ताईंनी इतक्या छान पद्धतीने पुरणपोळीचं पुरण कसं बनवायचं, त्याचबरोबर पोळी कशी लाटायची वगैरे, या सगळ्या इतक्या छोट्या-छोट्या टिप्स सांगितल्या होत्या आणि त्याच फॉलो करून मी पुरणपोळी अगदी परफेक्ट बनवायला शिकलेली आहे. आणि मला यामध्ये अजिबात गैर वाटत नाही की याचं श्रेय त्यांना देण्यासाठी, कारण मी त्यांच्याकडून परफेक्ट शिकली आहे. याआधी घरातल्यांसुद्धा बऱ्याच वेळा सगळ्यांनी मला दाखवलं, शिकवलं, पण ते इतकंसं माझ्या डोक्यात गेलं नाही. नेहमी मला प्रॉब्लेम व्हायचा. बट त्यांच्या एका व्हिडिओनंतर मी एकदम परफेक्ट अशी पुरणपोळी बनवायला शिकली. तरी ते पुरणाची तयारी चालू केलेली आहे. थोडंसं येळवणीसुद्धा ठेवलेलं आहे कटाची आमटी बनवण्यासाठी. गेल्या वर्षी खूप येळवणी ठेवलं होतं, पण कोणी जास्त आमटी खाल्ली नाही. कारण दुसऱ्या दिवशी आपण खेळायला बाहेर जातो आणि खाणं वगैरे बाहेर होतं, त्यामुळे सगळं जेवण उरतं. सो इथे बघा पुरण जे आहे ते शिजत आलेलं आहे आणि डाळ शिजल्यानंतर थोडीशी स्मॅश करून घेते मी, जेणेकरून मला नंतर पुरण वाटण्याची गरज लागत नाही. आणि त्यांनी सरिताज किचनमध्ये सरिता ताईंनी सांगितलं होतं की पुरण अगदी परफेक्ट पॉईंटला कुठे छान शिजलं आहे किंवा दाटसर झालं आहे कसं ओळखायचं. तर त्यांनी दाखवलं होतं की असा चमचा जर उभा राहिला म्हणजे ते पुरण परफेक्ट झालेलं आहे पोळीसाठी, असं त्यांनी सांगितलं होतं. सो त्याच पद्धतीने मी इथे पुरण बनवलेलं आहे. त्यानंतर इथे पीठ मळायला घेतलेलं आहे गव्हाचं आणि थोडंसं मैद्याचं पीठ घेतलेलं आहे ते मी. आणि खूप जास्त बनवणार नाही, 10-12 पोळ्या बनतील इतकंच घेतलेलं आहे. वाटीभरच डाळ घेतली होती, कारण खूप जास्त बनवलं तर राहतं, कारण सगळ्यांच्याच घरी असतं. कोणाला दिलं तरी पण काही उपयोग नाही, कारण प्रत्येकाच्याच घरी असतं. त्यामुळे मग संपत नाही या सगळ्या गोष्टी. त्यामुळे मग कमीत कमी जितकं होईल तितकं बनवण्याचा प्रयत्न करते. आणि चहासोबत मला पुरणपोळी प्रचंड आवडते आणि त्याचबरोबर कडधान्याच्या भाजीसोबतसुद्धा. पण आज बाकीचा स्वयंपाक जो आहे तो सकाळचा बऱ्यापैकी उरलेला आहे, त्यामुळे मी ते काही संध्याकाळी बनवायला घेतलं नाही. आणि काहीशा रिझनमुळे मला होळीची पूजा करता आली नाही, त्यामुळे पुढचा ब्लॉग जो आहे तो शूटही केला नाही मी. हॅपी होली. तो नेक्स्ट पार्ट जो ब्लॉगचा आहे तो दुसऱ्या दिवशीचा, म्हणजे धुलीवंदनच्या दिवशीचा, ज्याला धुळवटसुद्धा आपण म्हणतो. तर त्या दिवशीचा होता. टेरेसवरती ताईच्या इथे आम्ही छान असं अरेंजमेंट केलं होतं होळीसाठीचं आणि हे पहिल्या वर्षीच झालेलं आहे. दरवर्षी आम्ही प्रत्येकाच्या घरी जातो, खूप मजा करतो वगैरे, फिरतो बाहेर. पण यावर्षी आम्ही सगळे एकत्र येऊन टेरेसवरती सेलिब्रेशन केलं. सकाळी नाश्ता वगैरे या सगळ्या गोष्टी, त्यानंतर दुपारी छान डान्स केला, होळी खेळलो, कलर, पाणी आणि वेगवेगळे कलर चेहऱ्यावरती लावले सगळ्यांनी, कारण तिथे दुसरी मुलंसुद्धा होती. तर ते सुद्धा आमच्यासोबत खेळले, खूप डान्स केला, मजा केली. आणि त्यानंतर दुपारी जेवणाची सुद्धा अरेंजमेंट होती आणि जितकं शक्य होईल तितकं कमीत कमी मी शूट करण्याचा प्रयत्न केला, कारण मला खूप जास्त एन्जॉय करायचं होतं. आणि असे छोटे छोटे क्षण आहेत ना, आपण एन्जॉय केले पाहिजे, जेणेकरून आपल्याला ना कधीच असं वाटत नाही की आपण एकाच प्रकारचं बोरिंग रूटीन जगत आहोत. नवीन नवीन जी आपल्यामध्ये उत्साह, उमंग येते ना, तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतून
छोट्या छोट्या आनंदातून येत असते. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ना छोट्या छोट्या आनंदातून खुश राहायला शिका. प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करायला शिका. आनंद घ्यायला शिका. कधी-कधी ना मोठी माणसं जी असतात ना, त्यांना सुद्धा कधी-कधी लहान मुलांसारखं, लहान बाळांसारखं व्हावं लागतं. तरच खरा जीवनाचा आनंद आपल्याला घेता येतो आणि इथे आम्ही तेच करत आहोत. भले आम्ही सगळे 30+ आहोत, पण आम्ही अगदी लहान मुलासारखं होळी खेळत आहोत, मजा करत आहोत. सो आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअरसुद्धा करा. पुन्हा छानशा व्लॉग्सचे तुमच्यासमोर हजर घेत. तोपर्यंत काळजी घ्या.